आम्हाला शिकवलं सगळ्यात घातक हत्यार म्हणजे अणुबॉम्ब आहे. पण मी काय म्हणतो, परमाणु बॉम्ब पेक्षा घातक ह्या बाईचे व्हिडिओ आहेत. किडनीत अटॅक येतो बघून. मी काय म्हणतो, एखाद्याच्या चाड्या करा, एखाद्याच्या भांडणामध्ये तूप टाका, जेणेकरून त्याचं भांडण वाढेल आणि आम्हाला पण तेवढंच पाहिजे असतं. आम्हाला बघण्यामध्ये मजा येईल असं एवढं भांडण वाढव, एवढं तूप टाका. पण तेवढं असल्या रील काही काढत जाऊ नका बरं. तर मित्रांनो, टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणाला कात्रीमध्ये घेणार आहोत. तर भावांनो, समजलं नाही? तुमचा भाऊ बसलाय नाही तर सांगायला. तर भावांनो, आज आपण बोलणार आहोत आपल्या लाडक्या चाभऱ्या ललिता काकू बद्दल. तर मित्रांनो, टाइम न वेस्ट करता सुरू करू. باز چی شده؟ مادر خواهر زن شوهر خالم عروس شده. پسر پول نداره پدر زنه عبوس شده. وسط عروسیشون باقالی پلو تموم شده. عاقده عقد و نخوند رابطهشون حروم شده. عزیزم زندگی شخصیشون به ما ربطی نداره. الان چی شد؟ سمیرا هر روز هفته عاشق شایان میشه. तर मुलींनो, इतके दिवस झालं तुम्ही चड्डीचा गलत उपयोग करताय. जर योग्य उपयोग करायचा असेल तर ह्या काकूकडून शिका. आणि राहिला विषय खाली काय घालायचं, खाली काय घालायचं मला नका विचारू, ते पण काकूलाच विचार. आज वड पौर्णिमा आहे. वट पौर्णिमा? आज वड पौर्णिमा आहे. वट? आज वड पौर्णिमा आहे. वट पौर्णिमा? आज वड पौर्णिमा आहे. अबे, वट पौर्णिमा. सगळ्या बायांचा उपास आसन. नवऱ्याला 7 जन्मी हाच नवरा दे देवा म्हणून वडाकडं मागायला जातील. का वड देवा 7 जन्मी आम्हाला हेच नवरा दे. पण एक सांगा, 8व्या जन्मी का नको ग? 8व्या जन्मी कटाळा येत आहे का? जरा हेच विचारायला व्हिडिओ केलता. बायांची एक श्रद्धा आहे आणि त्यांची इच्छा पण पूर्ण होईल, कारण त्यांचे नवरे त्यांना स्वीकारतील. पण तुमचा नवरा ह्याच जन्मामध्ये कंटाळून गेला असेल तुम्हाला. कशाला लग्न केलं, कशाला लग्न केलं, कशाला लग्न. सेम असाच करत असत. एक बार शिवा अपनी पड़ोसी आंटी से बोला, आंटी आपके पास सो जाऊं? आंटी बोली सो जाओ. शिवा बोला, आपकी पेट पे उंगली कर लो? आंटी बोली कर लो. थोड़ी देर में आंटी बोली, अरे बाप रे, दर्द हो रहा है, ये मेरा पेट नहीं है. शिवा बोला, ये भी मेरी उंगली नहीं है. वा वा वा, काय भारी जोक होता. त्या शिवाला अगोदर धरा आणि हे सगळं काकूला कधी सांगला हे विचारा. आणि तुला काकू भेटल्या कुठं ते सगळं सोडा. एवढ्या प्रायव्हेट गोष्टी तू काकूला शेअर करतो? नाही, कारण मी माझ्या जीएफ शिवाय अशा गोष्टी कोणालाच सांगत नाही. ये चोकायला गजब बेइज्जती है. काय कैसा लगा मेरा मजाक? आंबा ग. या चाटायला ॲलोवेरा हो, चांगली असते शरीरासाठी. मी काय म्हणतो, इज्जत कवडीची नसो पण फॉलोअर्स असले पाहिजे. कारण काकू सारखं गावातले लोक कोणत्या पण नजरेनं बघू, पण आपण मात्र छाती काढूनच चालायचं. आता काय सांगू बाई, सकाळी सकाळी तुमच्या काकाचं असं उभं राहते बैगन, जसं काय तुमच्या काकाला नाही त्यालाच कामावर जायचंय. काय म्हणतो काकू, त्याला असं धरा, असं वडा, असं तोडून काढा आणि असा धरून असा चेंगारून टाका. कायमचा झोपला पाहिजे. काही पण बोलते ही म्हाता, आवरा थोडं हिला, नाहीतर इंस्टाग्राम बघणाऱ्या बायांना सुद्धा ही काकू नासवून टाकेल. मित्रांनो, आपला कुणाला हेट नसतो, त्यांच्याबद्दल आपलं बोलण्याचं कारण म्हणजे त्यांचा कंटेंट असतो. तुम्ही येडेचाळे करताल, मी तुम्हाला धरतो. तुम्ही डबल मिनिंगचे डायलॉग मारताल, मी तुम्हाला सोडणारा नाहीये. तर माझ्या लाडक्या भावांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबू. तर बाय.